हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्रद्धाज कुकिंग अँड केक्स. तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपल केक. पायनॅपल केकचे एक नवीन डिझाईन आपण आज ट्राय करणार आहोत. चला तर मग बघूयात. तर पायनॅपल केक बनवण्यासाठी मी व्हॅनिलाचा स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे. स्पॉन्ज तयार करताना मी पायनॅपल इसेन्स वापरलेला होता थोडा. तर स्पॉन्ज घेतल्यानंतर आपण त्याचे स्लाइस करून घेणार आहोत. मी इथे 2 स्लाइस तयार केलेले आहेत. जर तुम्हाला 3 स्लाइस करायचे असेल तर तुम्ही 3 स्लाइस पण करू शकता. स्लाइस केल्यानंतर आपल्या खालच्या स्लाइसला आपण शुगर सिरप लावून सॉफ्ट करून घेतलेला आहे. शुगर सिरपने आपलं स्पॉन्ज सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यावरती आपण व्हिपिंग क्रीम टाकणार आहोत. व्हिपिंग क्रीम पण मी इथे पायपिंग बॅगच्या सहाय्याने टाकलेली आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही पायपिंग बॅगचाच यूज करा, जेणेकरून केकला फिनिशिंग लवकर येते आणि केक खूप कमी वेळात छान असा बनतो. व्हिपिंग क्रीम लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण पायनॅपल क्रश ॲड केलेला आहे. पायनॅपल क्रशची क्वांटिटी आपल्याला जास्त ठेवायची आहे, जेणेकरून केक टेस्टला खूप छान लागतो आणि प्रत्येक बाईटमध्ये त्या क्रशची टेस्ट येते. तर पायनॅपल क्रश आपल्या लावून झाल्यानंतर त्याच्यावरतून आपण दुसरा स्लाइस पण ठेवून घेतलेला आहे. दुसऱ्या स्पॉन्जला पण आपल्याला शुगर सिरप अप्लाय करायचं आहे, ज्यामुळे वरचा आपला स्पॉन्ज पण अगदी सॉफ्ट होईल. वरचा स्पॉन्जला शुगर सिरप अप्लाय केल्यानंतर आपण वरतून परत व्हिपिंग क्रीम लावणार आहोत. व्हिपिंग क्रीम मी परत पायपिंग बॅगचा यूज करून लावलेली आहे. वरच्या बाजूने क्रीम लावून झाल्यानंतर आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला क्रीम पूर्ण प्लेन करून घ्यायची आहे. आपली क्रीम पूर्ण प्लेन झाल्यानंतर जर आपल्याला क्रीम कमी वाटत असेल किंवा जर आपण झिगझॅग स्क्रॅपर वापरणार असेल तर आपल्याला जास्त क्रीमची गरज असते, तर आपण एक्स्ट्रा क्रीम परत लावून घेऊ शकतो. इथे मी झिगझॅग स्क्रॅपर वापरते, त्याच्यामुळे मी परत एकदा क्रीम लावून घेतली होती. तर झिगझॅग स्क्रॅपर लावल्यानंतर आपल्यावरती जी एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे ती पॅलेट नाईफच्या सहाय्याने परत क्लीन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जर परत लाईन्स खराब झाले असतील परत एकदा झिगझॅग स्क्रॅपरने आपण लाईन्स क्लिअर करून घेऊ आणि वरतून एक्स्ट्राची क्रीम काढून केकला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर इथे केकची फिनिशिंग झाल्यानंतर मी केकवरती ठेवत आहे सनफ्लावर. सनफ्लावर बनवण्यासाठी मी सनफ्लावर नोझलचा यूज केलेला आहे. मी रोज नेलवरती थोडीशी क्रीम घेऊन फक्त सनफ्लावर नोझलने खाली क्रीम चिटकवून वरती ओढलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं फ्लॉवर तयार झालेलं आहे. असं फ्लॉवर तयार झाल्यानंतर खाली आपल्याला क्रीमचा एक बेस तयार करून घ्यायचा आहे आणि कात्रीच्या मदतीने आपल्याला ते फूल व्यवस्थित तिथे चिकटवून घ्यायचं आहे. आणि जो पार्ट आपला व्हाईट कलरचा रिकामा होता तिथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने थोडंसं टेक्स्चर करून घेतलेलं आहे. आणि खालच्या बाजूला जसं की आता नवीन ट्रेंड सुरू आहे की खालच्या बाजूनी पण आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, म्हणजे ज्या कलरचे फ्लॉवर्स असतील त्या कलरमध्ये आपण लाईन्स तयार करून घेतो पॅलेट नाईफचे यूज करून. तसे मी करून घेत आहे. केक बनवण्यासाठी बेसिक टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर याच्या आधी मी ब्लॅक फॉरेस्ट केकचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक क्लिअर केलेला आहे केकविषयी. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता मी फ्लॉवर्सला लीफ काढून घेत आहे. इथे मी लीफ नोझलचा यूज न करता पायपिंग बॅगला व्ही कट देऊन लीव्स काढलेले आहेत. हे लीव्स काढून झाल्यानंतर याच्यावरती आपण टाकणार आहोत सिल्वर कलरचे बॉल्स किंवा आपण स्प्रिंकल्स म्हणतो. आणि स्टार नोझलचा यूज करून आपण ह्याला बॉर्डर करणार आहोत. हा सर्व केक पूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यावरती आपण स्प्रे करणार आहोत सिल्वर स्प्रे कलर, ज्याने केकला खूप छान शाईन येते. आणि फुलांच्या सेंटरला पण आपण थोडेसे सिल्वर बॉल्स टाकून घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.